नमस्कार, MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी नाथा सावंत. बोबडे गट आणि बंटी नाना बोबडे यांच्या माध्यमातून व लोकसहभागातून जो छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे मॉडिफाय होते, मोठं होतं, त्या अनुषंगाने टेंभुर्णी ग्रामपंचायतीला आज निवेदन देण्यात आले होतं. निवेदनाचा काय विषय होता आणि तो आपण बंटी नाना आहेत यांच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. कारण बंटी नानाचं काम जर टेंभुर्णी शहरासाठी वैभवात भर पडणारच असतं आणि मुस्लिम कब्रस्तानाचा विषय असेल किंवा कोणताही विषय असेल, नानाने एकदा काम हातात घेतलं की ते नाना काम पूर्णच करतात. असं हे शिवस्मारकाचं हे काम त्यांनी हातात घेतलेलं आहे आणि टेंभुर्णी ग्रामपंचायतचा या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. तर आपण त्यांच्याशी बात करणार. काय सांगाल की आज आपल्या माध्यमातून टेंभुर्णी ग्रामपंचायतीला निवेदन देण्याला कशा अनुषंगाने निवेदन देण्यात आलेलं होतं? प्रथमतः आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत व आपल्या जगाचे आराध्य दैवत आपले सर्वांचे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. आज आम्ही ग्रामपंचायतवरती एक निवेदन दिले आहे. त्याची पार्श्वभूमी अशी आहे की टेंभुर्णीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे. तो पुतळा बसवून आज अंदाजे 8-9 वर्षाच्या आसपास झालं असेल. तरी आम्हा सगळ्या युवकांना असं वाटलं की आपण या दैवताचं काहीतरी देणं आहे आणि आपण पुढं होऊन इथं काहीतरी महाराजांसाठी केलं पाहिजे. महाराज म्हणजे युवकांचे प्रेरणास्थान आहेत. ते सर्व जाती धर्म सर्व धर्मातील लोकांना घेऊन त्यांनी स्वतःचा स्वार्थ न साधता स्वराज्यासाठी काम करत आले व 12 बलुत्यांना हाताशी धरून स्वराज्य निर्माण केले. त्या छत्रपती रायांसाठी आपण काहीतरी देणं आहे म्हणून आम्ही सर्व युवकांनी बोबडे गटाने एक निश्चय केला की आपण एक स्मारकाची बांधकामाची सुरुवात करूया. तर त्या स्मारकाच्या बांधकामाची सुरुवात करत असताना मी प्रथमतः एक टप्पा चाचपणी केली की हे स्मारकाचं काम करत असताना शासकीय निधी मिळतोच, परंतु त्याला वेळ जातो. मिळतो निधी पण थोडा वेळ जातो. तर आपण हा वेळ न घालवता कशा पद्धतीनं निधी उपलब्ध करता येईल. तर त्या संदर्भात जे आमचे सहकारी असतील किंवा माझ्यावरती प्रेम करणारे असतील किंवा आमच्या सर्वांवरती प्रेम करणारे असतील, काही वरिष्ठ अधिकारी असतील उच्च स्तरावरचे, त्यांच्याशी मी चर्चा केली. त्या तिघा चौघांनी एक सकारात्मक भूमिका दिली की मी म्हणलं असं आम्हाला आमच्या शहरामध्ये करायचं आहे, तर आम्हाला तुमची काय मदत होईल का. तर त्यांनी कुठल्याही क्षणाचा न विचार करता डायरेक्ट सांगितलं की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा देतो. मग आता आम्ही असं ठरवलेलं आहे सर्वांनी की कोल्हापूर विद्यापीठ मधला एक पुतळा आणि आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा सोलापूरमधील, ह्या दोन्हीपैकी एक पुतळा आम्ही बघितला आणि आम्ही त्यांना तशी कल्पना दिली की असं ह्या दोन्हीपैकी एक पुतळा. तर त्यांनी सांगितलं की त्याला जो लागणारा खर्च आहे तो आम्ही द्यायला तयार आहे, तू तुझं काम चालू कर. आणि एक मला कुठंतरी आशा पेलवली की 100% आपण हे काम हाती घेतलं तर आपण कुठंतरी निश्चितच यशस्वी होणार आहे ह्याच्यावरती. या स्मारकासाठी साधारणतः लमसम बजेट काय असणार आहे आणि तुमची नेमकी अडचण काय आहे? आणि ह्या स्मारकाचं काम लमसम 1 ते 1.5 कोटीच राहील अंदाजे. म्हणजे आम्ही काढलेल्या अंदाजानुसार 1 ते 1.5 कोटी राहील. त्याच्या आसपास आतही होईल किंवा बाहेरही होईल, थोडंफार, जास्त काय होणार नाही. आणि तिथं स्मारकाचं काम आपण चालू करत असताना तिथं एक टेंभुर्णी शहराची एक फार जुनी पिण्याची पाण्याची टाकी आहे. आज त्या पाण्याच्या टाकीचं आयुष्य संपलेलं आहे, ते धोकादायक झालेले आहे किंवा त्याच्या पायऱ्याही तुटलेल्या आहेत. जर आपण तिथं स्मारकाचं काम आता चालू केलं तर भविष्यामध्ये तिथं बोर मारायचं म्हणलं किंवा खाणकाम करायचं म्हणलं तर ते हादरे होऊ शकतात. हादरे झाल्यानंतर त्या टाकीची वस्तुस्थिती काय आहे ते आपल्याला कुणालाच माहीत नाहीये. त्यामुळे आम्ही त्या पाण्याच्या टाकीचं तांत्रिक आपण ग्रामपंचायतीने त्याचं नियोजन करावं वर त्या टाकीवरती असणारे जेवढे नळ कनेक्शन आहेत टेंभुर्णी शहरातील नागरिकांचे, त्यांची सोय करावी. त्यांची सोय करून लिगली कायदेशीर प्रोसेस करून ती टाकी त्यांनी पाडावी, अथवा जर ती टाकी अजून त्याची लाईफ असेल तर तसं काहीतरी ग्रामपंचायत आम्हाला देईल की बाबा हे टाकी पाडण्याची गरज नाही किंवा काय नाही. म्हणजे आपण ह्या पहिल्या टप्प्यात जातोय. कारण की उद्या आपण स्मारकाचं एवढं मोठं काम केलं तर उद्या जर ग्रामपंचायतला ते टाकी पाडायची ठरली तर ते त्यांना अडचणीचं ठरू शकतं.
त्यामुळं आम्ही जोपर्यंत ग्रामपंचायतचा निर्णय येत नाही तोपर्यंत आम्ही काही काम चालू करणार नाही. ज्या वेळेस ग्रामपंचायतचा निर्णय येईल की बाबा ही अशा अवस्थेत आहे, हे असं असं आहे किंवा हे पाडायचे आम्ही 6 महिन्यात पाडतो, वर्षात पाडतो, तरी आम्ही थांबायला तयार आहे. कारण की शेवटी लोकांना पाणी मिळणं महत्त्वाचं आहे. आधी लोकांना पाणी द्या आणि मग तुम्ही जर आम्हाला लिगली सांगितलं की काही अडचण नाही, तुम्ही काम चालू करू शकता, तर आम्ही काम चालू करू शकतो. या अनुषंगानं आपण निवेदन दिले झालं. हां. तर खरं तर बंटी नानाचं कामच भारी आहे. आपण जर बघितलं तर मुस्लिम कब्रस्तानमध्ये एकदा जाऊन या, तिथले मॉडिफाय कशा पद्धतीचं मुस्लिम कब्रस्तान झालेलं आहे आणि नाना कुठेही माघारी घेत नाही, जिथं उतरतात तिथलं आपलं कामच करतात. असे नानांची ख्याती आणि तरुणाई त्यांच्या पाठीमागं आहे. असे असणारे नानांनी ज्या स्मारकाचा वसा हातामध्ये घेतलेला आहे ते नक्कीच नाना 100% बंटी नाना 100% त्या स्मारकाचं काम पूर्ण करतील. परंतु कायदेशीर प्रोसिजर असेल. त्यांनी आता सांगितलं की पिण्याची टाकी, पाण्याची टाकी जी आहे ते जीर्ण झालेली आहे. आणि ग्रामपंचायत कधी काढते यावरती पण मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वानुमते ग्रामपंचायतीमध्ये काय निर्णय घेतला जातो हे पण तितकंच बघणं महत्त्वाचं आहे. आणि ज्यावेळेस ग्रामपंचायती टाकी तिथून काढण्यात येईल त्यावेळेस मोठं भव्य दिव्य स्मारक त्या ठिकाणी होईल आणि टेंभुर्णीकरांना किंवा जे पुढची पिढी आहे या पुढच्या पिढीला काहीतरी मार्गदर्शन ठरेल असं हे स्मारक या ठिकाणी होणार आहे. सर्वांच्या मतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे. काय मागणी असणार आहे? बोबडे गटाच्या वतीने आणि लोकसभागातून या ठिकाणी स्मारकाचं काम सुरू करण्याची काही निश्चित झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी उभी असलेली ग्रामपंचायतची पिण्याची टाकी आहे ते कायदेशीररित्या नादुरुस्त होण्याच्या मार्गावर असल्या कारणाने त्या ठिकाणी ती टाकी पाडून द्यावं आणि त्या ठिकाणी सदरचं स्मारकाचं काम पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतीनं सहकार्य करावं अशाच या ठिकाणी सर्वांच्या वतीनं या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्या अनुषंगानं पुढचं कामकाज सुरू राहील. खरं तर स्मारक जे आहे ते केलं तर नक्कीच टेंभुर्णीच्या इतिहासामध्ये वैभवामध्ये भर पाडणार आहे. आणि ह्या टाकीच्या कायदेशीर प्रोसिजर जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मात्र स्मारकाच्या कामाला सुरुवात होणार नाही. कारण टाकी जर अडचण झाली, एकदम पडली किंवा काय त्याची गॅरंटी कोण संपलेली, लाईफ संपलेला आहे, मग टाकी जर पडले तर स्मारकाला केलेला खर्च वायपट जाईल. यासाठी जर कायदेशीर प्रोसिजर ग्रामपंचायतीने केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात येईल. जे बंटी नाना बोबडे आणि बोबडे गटाच्या वतीने जे निवेदन देण्यात आलेलं आहे यावरती लोकसभागातून जो काही छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य असं स्मारक उभार करण्याचा ठरवलेलं आहे त्यामध्ये सर्वांनी सहभागी होऊन अतिशय प्रतिसाद द्यावा आणि आवश्यक ती कारवाई ग्रामपंचायतीने सहकार्य करून पार पाडावी अशी मी विनंती करतो. आत्ताच आपल्याला निवेदन देण्यात आलं आहे की छत्रपती शिवाजी स्मारक जे आहे ते होते आणि त्या ठिकाणी टाके जे आहे ते जीर्ण झालेले आहे, लाईफ संपलेली आहे. ते जर काढलं तर तिथं टेंभुर्णीच्या वैभवात भर पाडणार एक स्मारक मोठं उभं राहणार आहे. त्या अनुषंगाने आपल्याला निवेदन देण्यात आलं. आपली भूमिका काय असणार? सर्वप्रथम छत्रपती शिवरायांवरती प्रेम करणाऱ्या सर्व नवयुवकांचे मी मनापासून स्वागत करते. आज 21व्या शतकात खरी गरज आहे की महापुरुषांचा विचार घेऊन पुढे चालले पाहिजे आणि त्यांची जी भूमिका आहे की जे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथं भव्य स्वरूपात सुशोभीकरण युक्त किंवा सुसज्ज असे शिवस्मारक व्हावे आणि हे आमच्या सर्व टेंभुर्णीकरांची इच्छा आहे की जेवढे पण महापुरुष आहेत त्यांच्या सर्वांच्याच पुतळ्यांचे सुशोभीकरण झाले पाहिजे. ही ग्रामपंचायतीची भूमिका नक्कीच आहे. निवेदन आम्ही स्वीकारलं आहे आणि त्यांची मागणी आहे की तिथे असलेली करमाळा चौकामध्ये असलेली पाण्याची टाकी पाडण्यात यावी. परंतु त्या पाण्याच्या टाकीमधून आज जवळपास अर्ध्या गावाला पाणी पुरवठा होत आहे. ती पाण्याची टाकी जरी जीर्ण झाली असेल तरी आम्ही युद्ध पातळीवरती पाठपुरावा करून जलजीवन मिशनकडून जी काय आत्ता पाण्याच्या टाकीला जोडणाऱ्या पाणी पुरवठा लाईनचे काम पूर्ण करण्यासाठीचा पाठपुरावा करत आहोत. लवकरच म्हणजे आता मला त्यांच्या कामात आपण बघत आहोत की पूर्ण महाराष्ट्रभर जलजीवनचे काम थोडेसे स्लो आहे, परंतु या 6 महिन्यामध्ये ग्रामपंचायत टेंभुर्णीने पाठपुरावा करून बऱ्यापैकी 90% काम पूर्ण केलेले आहे. लवकरच ते काम पूर्ण होईल आणि टाकी पाडण्यात येईल. जीर्ण झालेली टाकी आहे, या कायदेशीर प्रोसिजर किंवा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जलजीवन योजना असेल त्या माध्यमातून याला किती कालावधी लागू शकते? माझा रोजचा जे सब कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याशी माझा रोजच संवाद आहे.
त्यांनी मला 1-2 ते 3 महिन्याचा कालावधी दिला आहे. तर त्याच्याही अगोदर आपण पाठपुरावा करून ती प्रोसेस पूर्ण करून घेऊयात. आता जी जीर्ण झालेली टाकी आहे याला पर्याय म्हणून दुसरी टाकी अवेलेबल उपलब्ध करून दिलेली आहे. ऑलरेडी टाकीचे काम पूर्ण झालेले आहे. आपण पाहिलं तर सुरली रोडला पाण्याची टाकी बांधून पूर्ण आहे आणि चव्हाणवाडी रोडला पण आहे. फक्त त्याला जोडणारी जी पाईपलाईन आहे त्याचे काही परवानगीचे प्रोसेस चालू होत्या. ते पण प्रोसेस बाबाराजांच्या माध्यमातून आपण अधिकाऱ्यांशी बोलून ते पण पूर्ण करून घेतलेले आहे. फक्त आता 1-2 महिन्याच्या काळामध्ये ते टाकीला जाणारी पाईपलाईन ही पूर्ण होईल. ते एकदा झाल्यानंतर मग आपल्याला ही टाकी पाडता येईल. ह्या टेंभुर्णीच्या वैभवामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक मोठ्या स्वरूपात होतं, याकडे आपण कसं राहतो? मी तुम्हाला तेच सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तर मला मनापासून आदर आहे. सर्वच महापुरुषांचे विचार हे आपल्याला प्रेरक आहेत आणि आज मी तुम्हाला सांगितलं की सर्वच महापुरुषांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण लोकसहभागातून आपण आणि ग्रामपंचायतची भूमिकाही त्यात महत्त्वाची असेल. भविष्यामध्ये मी तुम्हाला तेच सांगेन की बोलण्यापेक्षा केलेलं चांगलं. हळूहळू या गोष्टी तुमच्या सगळ्या निदर्शनास येतील. आता सध्या जी अस्तित्वातली टाकी आहे त्या टाकीचं नवीन टाकीवर कनेक्शन देऊन चालू झाल्यानंतर डिमॉलिश करायची प्रोसेस करून सदर निवेदनावर ग्रामपंचायत सकारात्मक विचार काढतो. मी कॅमेरामन सह नाथा सावंत, MS मराठी न्यूज, मराठी माणसाचा मराठी चॅनल.